आम्हाला काय लोकशाहीनं अधिकार नाही दिला? कायद्यानं, संविधानानं, लोकशाही मार्गानं आपण आमरण उपोषण करणं कोणीच रोखू शकत नाही. इंग्रज रोखू शकले नव्हते, कारण ती मान्य आहे सगळ्याला. आम्हाला शांतता मान्य आहे आणि तुम्ही शांततेत करू देत नाहीत म्हणल्यावर मग कसं करायचं? ही कसं? फक्त इंग्रज बरे होते असं सरकार झालंय. तुम्ही नाही अडवणूक करू शकत, तुम्ही मराठ्यांचा वाटोळं नाही करू शकत, मराठ्यांचा गळा नाही घोटू शकत. तुम्ही आमच्या लेकराबाळांचे हाल होते. तुम्हाला काय होतंय? आमचे मराठी बारी आली इथं, तुम्हाला द्यायची वेळ आली की नुसतं पुढच्या वड्यात नुसती चर्चा. काय चर्चा आणि फिरच्या रे? अंमलबजावणी कधी करायची? चर्चा कवर? गिरीश महाजन साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं आम्हाला, तुमची मागणी मराठा आणि कुणबी एक आहे अशी मागणी जरांगे पाटील, आणि ही मागणी पूर्ण करायची असेल तर त्याला आधार लागतो, त्याशिवाय कायदे पारित नाही होत. आम्ही समिती गठीत करतो. मग जस्टिस शिंदे साहेबांची समिती गठीत केली. त्या समितीने 58 लाख पुरावे दिलेत. अहवाल सुद्धा सरकारजवळ दिलाय. आणि मग अहवाल दिलेला असून सुद्धा आता त्यांना काढावं लागतोय. आता बोलायला जागा नाही राहिली. JR काढायला लागतो मराठा आणि कुणबी एकचा, आधार मिळाला. दुसरं, हैदराबादचं गॅझेटियर या सरकारी दस्तऐवजी लागूच करावं लागतं. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर लागूच करावं लागतं. आणि सातारा संस्थांचं गॅझेटियर सगळा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात बसतो. यांना द्यावाच लागतंय आणि याला द्यायचं नाहीये म्हणून आता काहीतरी नाटक करायचं. आता बोलायला जागा नाही. वेळ मानवतात दिला. आता तुम्हाला जानेवारी महिन्यात बहुतेक मागं पुढं होईल. तिथं आपण उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस सुरेश धस साहेबाला पाठवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी. म्हणे आत्ताच सरकार स्थापन झाले, 10-20 दिवस झालेत, तुम्ही 2-3 महिन्याचा वेळ द्या, मग आम्ही अभ्यास करायला लावतो शिंदे समितीला आणि घेऊन टाकतो. 7 महिने झाले त्याला. 7 महिने. आता किती वेळ द्यायचा? यांना बोलायला जागा नाही म्हणून काय करायचं? आता खोटं नाटक काहीतरी पेरायचं आणि हे करायचं. आम्ही थांबत नसतो.